नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरील सभेवरून वाद पेटला। मैदानाची पाहणी करायला गेलेल्या बच्चू कडूंना पोलिसांनी अडवलं। बच्चू कडू पोलिसांवर भडकले। जालना लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। रावसाहेब दानवे उद्या शक्ती प्रदर्शन करणार। निलेश लंकेंचा अहमदनगर दक्षिणसाठी उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी निलेश लंकेंच्या कुटुंबियांकडून औक्षण। महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज दाखल करण्यापूर्वी आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन। विशाल पाटलांना सांगली लोकसभेसाठी लिफाफा चिन्ह। दत्त मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत लिफाफा चिन्हाचा प्रचार सुरू। पक्षाकडून कोणतीही नोटीस किंवा आदेश आलेले नाहीत। माझ्यावर काँग्रेसकडून कारवाई होईल असं वाटत नाही। विशाल पाटलांकडून विश्वास व्यक्त। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी। ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधवांकडून उमेदवारी अर्ज दाखल। काहीही झालं तरी निवडणूक लढणार, जाधव ठाम। धाराशिवमधील उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटलांना आचारसंहिता भंगाच्या नोटीसनंतर आयोग सतर्क। पोलीस सायबर विभाग आणि आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश। विनोद पाटील यांनी घेतली उदय सामंत यांची भेट। छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी मला द्यावी, मराठा समन्वयक विनोद पाटील यांची मागणी। उदयनराजे भोसलेंनी वाई दौऱ्यावर आता महागणपतीचं दर्शन घेतलं। उदयनराजेंकडून बाप्पाची महाआरती। माजी आमदार मदन भोसले आणि महायुतीमधील सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित। सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवाराची राम सातपुतेंसोबत बैठक संपन्न। पांडुरंग परिवाराकडून राम सातपुतेंना जाहीर पाठिंबा। सुनेत्रा पवारांच्या इंदापूर त्यांचा दौरा। ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवारांचं स्वागत। इंदापूरची जनता भक्कमपणे साथ देईल, सुनेत्रा पवारांकडून विश्वास व्यक्त। बुलढाण्यात रविकांत तुपकरांची विक्रमी प्रचार रॅली। चिखलीत तुपकरांच्या रॅलीला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पुण्याच्या मनसरमध्ये अमोल कोल्हेंसमोर मोदी घोषणाबाजी। शिरूरमध्ये कोल्हे आणि आढळरावांमध्ये संघर्ष पेटला। वाशिममध्ये मानवी साखळीतून मतदान जनजागृती। शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून साखळीद्वारे संदेश। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न। धाराशिवमध्ये मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून बॅनर। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग जागोजागी बोर्ड लावणार आहे। धाराशिव शहरात मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न। परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा। भागवत कराड यांच्याकडून जानकरांना मतदान करण्याचं आवाहन। परभणी लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष तटस्थ। महाविकास आघाडी अथवा महायुती दोघांनाही समर्थन न देण्याची प्रहारची भूमिका। रत्नागिरीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पेठ किल्लारीमधील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये। लातूर मतदारसंघात 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह। धाराशिव लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। 35 पैकी 4 उमेदवारांचे अर्ज मागे। निवडणूक विभागाकडून उमेदवारांना चिन्ह वाटप। लातूरमध्ये मतदान करणाऱ्यांसाठी खास सवलत। हॉटेल, मॉल्स, मेडिकल दुकानांमध्ये 5% सवलत मिळणार, तर एका मॉलमध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना 21 महिला आणि पुरुषांना मोफत कपडे भेट देण्यात येणार। वाशिमच्या हॅपी फेसेस शाळेतील तब्बल 1200 विद्यार्थ्यांचं पालकांना पत्र। अभिनव उपक्रमातून जनजागृतीबाबत हे पत्र। मनोज जरांगेंच्या जीवनावर आधारित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात। सेन्सॉर बोर्डाकडून आचारसंहितेचं कारण देत चित्रपट प्रदर्शनावर रोख। भंडाराच्या चांदपूरमधील हनुमान मंदिरामध्ये प्रफुल्ल पटेलांनी सपत्नीक घेतले दर्शन। दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। धाराशिवच्या येरमाळ्यामध्ये येडेश्वर देवीच्या यात्रेला सुरुवात। हजारो भाविक दर्शनासाठी येरमाळ्यात दाखल। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवाला सुरुवात। दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। 25 एप्रिलपर्यंत तुळजाभवानी मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार। चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेचा आज महत्त्वाचा दिवस। वाढत्या उष्णतेमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन। देशभरात सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह। नाशिकच्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि बजरंगबलीच्या मूर्तीला महावस्त्र परिधान।
रत्नागिरी दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये जन्मोत्सवाचा सोहळा साजरा. शरद बुवा घाग यांच्यासह कीर्तनासह इतर कार्यक्रमांचं आयोजन. गोंदिया जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव साजरा. भाविकांकडून महाप्रसादाचं वाटप. 25,000 नागरिकांनी घेतलाय महाप्रसादाचा लाभ. हनुमान जन्मोत्सवानिमित्त वसईचे चित्रकार कौशिक जाधवांनी अनोखी कला सादर केली. तुळशीपत्रावर अवघ्या 30 मिनिटात हनुमानाचं चित्र रेखाटलं.